उद्या अर्ध्या मुंबईमध्ये पाणी कपात करण्यात येणार आहे। महापालिकेच्या पवई वेंचुरी इथल्या अप्पर वैतरणा आणि वैतरणामधील 900 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीच्या जोडणीमध्ये गळती सुरू झाली आहे। त्याच्या दुरुस्तीचं काम उद्या आणि परवा करण्यात येईल। त्यासाठी म्हणून अर्ध्या मुंबईत 10% पाणी कपात करण्यात येणार आहे। पुण्यातील इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली आहे। नदीवर मोठ्या प्रमाणात फेस आलेला आहे। विविध कंपन्यांचं रसायनयुक्त पाणी नदीत सोडल्यामुळे नदी प्रदूषित झाली आहे। राज्यामध्ये गेल्या 24 तासात कोरोनाच्या 105 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे। त्यातील सर्वाधिक 26 रुग्ण हे मुंबई शहरातले आहेत। या नव्या रुग्णांमुळे राज्यातील कोरोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 799 वर, तर मुंबईतील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ही आता 137 वर पोहोचली आहे। काल दिवसभरात 37 रुग्णांनी कोरोनावर मातही केली। राज्याच्या आरोग्य विभागानं याबाबत माहिती दिली आहे। वसई विरारसह पालघर जिल्ह्यातील मोडकळीस आलेल्या 16 प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरुस्ती होणार आहे। स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यांच्या पुनर्बांधणीच्या कामाला शासनानं मान्यता दिली। डॉक्टर्स, परिचारिका यांच्या निवासस्थानांच्या दुरुस्तीच्या कामांना देखील प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। अलिबाग तालुक्यातील मांडवा बंदरातील गाळ काढण्याच्या कामाला वेग आलेला आहे आणि यामुळे साधारणपणे 4 मीटर खोली वाढवण्याचा अंदाज आहे। बंदरामध्ये गाळ साचल्यानं ओहोटीच्या वेळेस बोटी किनाऱ्यावर लागण्यास अडथळा येतो आणि अनेकदा फेऱ्या रद्द कराव्या लागतात। आता ही समस्या दूर होणार आहे। अयोध्येत रामलल्लाची भव्य मूर्ती लावण्यात येणार आहे। गुजरातमधील सरदार पटेल यांच्या मूर्तीपेक्षाही मोठी रामलल्लाची मूर्ती तयार करण्यात येणार आहे। शरयू नदीच्या किनारी 823 फुटांची मूर्ती साकारण्याची तयारी सुरू आहे। याचं कामही हरियाणामध्ये सुरू होणार आहे। भंडाऱ्यामध्ये रामरथ यात्रा काढण्यात आली। अयोध्येत 22 जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी ही रथयात्रा निघाली आहे। बजरंगेश्वर राम मंदिरातून रथयात्रा असंख्य कार्यकर्त्यांसह रवाना झाली। त्यानंतर पुढचे 20 दिवस गोंदियात यात्रा भ्रमण करणार आहे आणि याद्वारे 22 जानेवारीला आनंदोत्सव साजरा करण्यासाठी घराबाहेर पडण्याचं आवाहन केलं जाणार आहे।